या कुन्देन्दु तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। करोति कल्याणं आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योति नमोऽस्तुते। शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योति नमोऽस्तुते। मोरया मोरया मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे। मोरया मोरया मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे। अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरावा तू घाल पोटी। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् वातात्मजं वानरयूथमुख्यम् श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे
कैलासराणा शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी कैलास राणा शिवचंद्रमौळी फणीन्द्रमाथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। प्रभाते मनी राम चिंतित जावा पुढे वैखरी राम आधी वदावा सदाचार हाथोर सांडू नयेतो जनितो चितो मानवी धन्य होतो मनावासना दुष्ट कामा नये रे मना सर्वथा पाप बुद्धि न कोरे मना धर्मता नीति सोडू नको हो मना अंतरी सार विचार राहो शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गम् लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्।
उपासनेला दृढतालवावे भूदेव संतांची सदा लवावे सत्कर्मयोगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे उपासनेला दृढतालवावे भूदेव संतांची सदा लवावे सत्कर्मयोगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूले तु गोविन्द प्रभाते करदर्शनम् समुद्रवसने देवी पर्वतस्तरमण्डिते विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे पादस्पर्शं क्षमस्व मे जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री गणेशाय नमः। अस्य श्रीरामरक्षा स्तोत्रमन्त्रस्य बुधकौशिक ऋषिः श्रीसीतारामचन्द्रो देवता अनुष्टुप् छन्दः सीताशक्तिः श्रीमद्हनुमानकीलकम् श्रीरामचन्द्रप्रीत्यर्थे जपे विनियोगः। अथ ध्यानम् ध्यायेदाजानुबाहुम् धृतशरधनुषम् बद्धपद्मासनस्थम् पीतं वासोवसानम् नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नम् वामाङ्कारूढसीता मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभम् नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटामण्डनं रामचन्द्रम् इति ध्यानम्। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनम् जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासितूणधनुर्बाणपाणिं नक्तं चरान्तकम् स्वलीलया जगत्त्रातुम् आविर्भूतमजं विभुम् रामरक्षां पठेत् प्राज्ञः पापघ्नीं सर्वकामदाम्। शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियः श्रुति घ्राणं पातु मखत्राता मुख सौमित्रिवत्सलः जिह्वां विद्यानिधिः
पातु कण्ठं भरतवन्दितः स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्नजित् मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः सुग्रीवेशः कटी पातु सखिनी हनुमत्प्रभुः ऊरू रघूत्तमः पातु रक्षः कुलविनाशकृत् जानुनी सेतुकृत् पातु जङ्घे दशमुखान्तकः पादौ विभीषणश्रीदः पातु रामोऽखिलं वपुः एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत् सचिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् पातालभूतलौ व्योम चारिणश्छद्मचारिणः न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति जगज्जयित्रैकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितम् यः कण्ठे धारयेत्तस्य करस्थाः सर्वसिद्धयः वज्रपञ्जरनामेदं यो रामकवचं स्मरेत् अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जयमङ्गलम् आदिष्टवान् यथा स्वप्ने राम रक्षामि मां हरः तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम् अभिरामस्त्रिलोकानां रामः श्रीमान् सनः प्रभुः तरुणौ रूपसम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ पुण्डरीकविशालाक्षौ चीरकृष्णाजिनाम्बरौ फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मताम् रक्षः कुलनिहन्तारौ त्रायेतां नो रघूत्तमौ आत्तसज्जधनुषा विशुस्पृशा वक्षयाशु गनिषङ्गसङ्गिनौ रक्षणाय मम रामलक्ष्मणौ अग्रतः पथि सदैव गच्छताम् सन्नद्धः कवची खड्गी चापबाणधरो युवा गच्छन्मनोरथोऽस्माकं रामः पातु स लक्ष्मणः रामो दाशरथिः शूरो लक्ष्मणानुचरो बली काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघूत्तमः वेदान्तवेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः जानकीवल्लभः श्रीमान् अप्रमेयपराक्रमः इत्येतानि जपन्नित्यं मद्भक्तश्रद्धयान्वितः अश्वमेधाधिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः रामं दूर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससं स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्नते संसारिणो नरः रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिम् रामाय रामभद्राय
रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः। श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचन्द्र चरणौ मनसा स्मरामि श्रीरामचन्द्र चरणौ वचसा गृह्णामि श्रीरामचन्द्र चरणौ शिरसा नमामि श्रीरामचन्द्र चरणौ शरणं प्रपद्ये। माता रामो मत्पिता रामचन्द्रः स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुः नान्यं जाने नैव जाने न जाने। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम्। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। पूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। भर्जनं भवबीजानाम् अर्जनं सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम्। रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे। रामेणाभियता निशाचरचमू रामाय तस्मै नमः। रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम्। रामे चित्तलयस्तदा भवतु मे भो राम मामुद्धर। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। इति श्रीबुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं सम्पूर्णम्। श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु। श्रीरामरक्षा। ह्या श्रीरामरक्षा स्तोत्र रूपी मंत्राचा ऋषी आहे बुधकौशिक, देवता आहे श्री सीता रामचंद्र, छंद आहे अनुष्टुप, शक्ती आहे सीता, कीलक आहे श्रीमद हनुमान. श्री रामचंद्राच्या प्रीतीसाठी हा जप मी करीत आहे. ज्याचे हात गुडघ्यांपर्यंत पोचणारे लांब आहेत, ज्याने धनुष्य आणि बाण ही धारण केले आहेत, जो बद्ध पद्मासन घालून बसला आहे, ज्याने पीतांबर परिधान केला आहे, ज्याचे डोळे नवीन कमलदलाप्रमाणे सुंदर आहेत, जो प्रसन्न आहे, ज्याची दृष्टी डाव्या मांडीवर बसलेल्या सीतेच्या मुखाकडे लागली आहे, ज्याची कांती मेघाप्रमाणे आहे, जो अनेक प्रकारच्या अलंकारांनी सुशोभित असून मोठ्या जटांचं भूषण धारण करीत आहे, अशा श्री रामचंद्राचं ध्यान करावं. श्री रामचंद्राचे चरित्र अतिशय विस्तृत आहे. त्यामध्ये 100 कोटी श्लोक आहेत. त्यापैकी एक एक अक्षर महापातकांचा नाश करण्यास समर्थ आहे. श्री रामचंद्राचा वर्ण निळ्या कमळाप्रमाणे सावळा आहे. डोळे कमळाप्रमाणे विशाल आणि प्रफुल्लित आहेत. सीता आणि लक्ष्मण ही दोघे त्याच्या बरोबर आहेत. जटांच्या मुकुटामुळे
तो सुशोभित दिसतोय. त्याच्याजवळ तरवार आहे, पाठीशी बाणांचा भाता आहे. धनुष्य आणि बाण ही त्याने हातात घेतली आहे. तो राक्षसांचा नाश करणारा आहे. वास्तविक जन्मरहित आणि व्यापक असणारा परमेश्वर जगताचं रक्षण करण्यासाठी स्वतःच्या लीलेने श्रीरामचंद्राच्या रूपाने प्रकट झाला आहे. अशा श्रीरामचंद्राचं ध्यान करून सूज्ञ मनुष्यानं पापांचा नाश करणारी आणि सर्व इच्छा पूर्ण करणारी रामरक्षा म्हणावी. रघुकुलोत्पन्न राम माझ्या मस्तकाचं रक्षण करो. दाशरथी राम कपाळाचं रक्षण करो. कौसल्यापुत्र राम डोळ्यांचं रक्षण करो. विश्वामित्रांना प्रिय असलेला राम कानांचं रक्षण करो. यज्ञ रक्षक राम नाकाचं रक्षण करो. लक्ष्मणावर प्रीती करणारा राम मुखाचं रक्षण करो. सर्व विद्यांचा साठा असलेला राम जिभेचं रक्षण करो. भरत ज्याला वंदन करतो असा राम कंठाचं रक्षण करो. तेजस्वी हत्यारं बाळगणारा राम खांद्यांचं रक्षण करो. शंकराचं धनुष्य ज्याने मोडून टाकलं तो राम बाहूंचं रक्षण करो. सीतापती राम हातांचं रक्षण करो. परशुरामाला जिंकणारा राम हृदयाचं रक्षण करो. खर राक्षसाला ठार मारणारा राम शरीराच्या मध्यभागाचे रक्षण करो. जांबवंताला आश्रय देणारा राम बिंबीचं रक्षण करो. सुग्रीवाचा धनी राम कमरेचं रक्षण करो. हनुमंताचा प्रभू राम जांगलांचं रक्षण करो. राक्षसांच्या कुळांचा संहार करणारा रघुत्तम राम मांड्यांचं रक्षण करो. सेतू बांधणारा राम गुडघ्यांचं रक्षण करो. रावणाचा नाश करणारा राम पोटऱ्यांचं रक्षण करो. विभीषणाला राज्यलक्ष्मी देणारा राम पायांचं रक्षण करो. त्याप्रमाणे श्री रामचंद्र माझ्या सर्व शरीराचं रक्षण करो. ह्या रामरक्षेमध्ये रामाचं सामर्थ्य भरलेलं आहे. अशा ह्या रामरक्षेचा पाठ जो पुण्यवान मनुष्य करील त्याला दीर्घायुष्य, सुख, पुत्र, विजय आणि विनय ही प्राप्त होतील. कपटी लोक मग ते पाताळ, पृथ्वी, आकाश ह्यापैकी कुठेही राहणारे असोत, श्रीरामचंद्राच्या नावाने रक्षण केलेल्या मनुष्याकडे पाहण्याला देखील समर्थ होत नाहीत. राम, रामभद्र किंवा रामचंद्र ही नावं स्मरण करणाऱ्याला पाप लागत नाही. त्याला अनेक उपभोग प्राप्त होऊन शेवटी मुक्ती मिळते. जगामध्ये जय प्राप्त करून देणारा मुख्य मंत्र रामाचं नाव आहे. ह्या रामनामाने रक्षलेली कोणतीही वस्तू जो गळ्यामध्ये धारण करेल त्याला सर्व सिद्धी हस्तगत होतील. हे रामकवच वज्राच्या पिंजऱ्याप्रमाणे संरक्षक असल्यामुळे त्याला वज्रपंजर म्हणतात. जो ह्या रामकवचाचं स्मरण करील त्याची आज्ञा कुठेही अमान्य केली जाणार नाही. त्याचा सर्वत्र विजय आणि कल्याण होईल. भगवान शंकरांनी ही रामरक्षा बुधकौशिक ऋषींच्या स्वप्नात जशी सांगितली तशी प्रातःकाळी जाग झालेल्या त्या ऋषींनी ती लिहून काढली. कल्पवृक्षांची बागत असलेला, सकल आपत्ती दूर करणारा आणि त्रैलोक्याला आनंद देणारा वैभवशाली राम हा आमचा प्रभू आहे. तरुण, रूपवान, सुकुमार, महाबलाढ्य, कमळाप्रमाणे विशाल नेत्र असलेले, वल्कल आणि काळ्या हरणाची कातडी परिधान करणारे, कंदमुळं फळ भक्षण करणारे, जितेंद्रिय, तपस्वी, ब्रह्मचारी, सर्व प्राण्यांचं रक्षण करणारे, सर्व धनुर्धरांमध्ये श्रेष्ठ, राक्षस कुळाचा संहार करणारे, रघुकुलातील मुख्य, दशरथाचे पुत्र, उभयता बंधू राम आणि लक्ष्मण हे आमचं रक्षण करो. धनुष्य सज्ज करून त्याला बाण जोडणारे आणि अक्षय बाणभाता बाळगणारे राम लक्ष्मण मार्गामध्ये माझ्या रक्षणासाठी निरंतर पुढे चालत. नेहमी सज्ज असलेला, चिलखत चढवलेला, तरवार बाळगणारा, धनुष्यबाण धारण करणारा आमचा मूर्तिमंत मनोरथच असा लक्ष्मणासह वर्तमान जाणारा तरुण राम आमचं रक्षण करो. ज्याचा सेवक लक्ष्मण आहे, जो शूर आणि बलिष्ठ आहे, असा कुकुत्स कुलोत्पन्न दशरथ आणि कौशल्या यांचा पुत्र रघुत्तम राम हा पूर्ण ब्रह्म आहे. वैभवशाली, अतुल पराक्रमी, सीतापती श्रीरामाचं स्वरूप वेदांतानच जाणता येईल. हा राम यज्ञाधिपती, पुराण पुरुषोत्तम आहे. अशा प्रकारे श्रीरामाच्या नावांचा श्रद्धेनं जप करणाऱ्या माझ्या भक्ताला अश्वमेध यज्ञाच्या पुण्याहून अधिक पुण्य प्राप्त होतं यात संशय नाही. जो दुर्वा जलाप्रमाणे श्यामवर्ण आहे,
ज्याचे नेत्र कमळाप्रमाणे आहेत, ज्याने पितांबर परिधान केला आहे, अशा श्रीरामचंद्राची उत्कृष्ट नावांनी जे लोक स्तुती करतात ते संसारात असूनही नसल्यासारखेच होत. करुणासागर, गुणनिधी, ब्राह्मण प्रिय, धार्मिक, राजश्रेष्ठ, सत्य प्रतिज्ञ, श्यामवर्ण, शांतमूर्ती, सुंदर, लोकांना आनंद देणारा, रावण शत्रू, ककुत्स्थाच्या वंशात उत्पन्न झालेला, रघुकुल श्रेष्ठ आणि त्या कुलाचं भूषण असलेला, दशरथाचा पुत्र, लक्ष्मणाचा वडील बंधू, सीतापती श्रीराम, त्याला मी नमस्कार करतो. ज्याला राम, रामभद्र, रामचंद्र, वेधा, रघुनाथ, नाथ इत्यादी नावं आहेत, अशा सीतापती श्रीरामचंद्राला नमस्कार असो. हे श्रीरामचंद्रा, तू रघुकुलाला आनंद देणारा आणि भरताचा वडील बंधू आहेस. तू रणांगणात निष्ठुर होतोस. हे रामचंद्रा, तू आमचं रक्षण कर. मी श्रीरामचंद्राचे पाय मनामध्ये आठवतो, वाणीनं त्यांचं वर्णन करतो, त्या पायावर मस्तक ठेवून नमस्कार करतो. ह्याप्रमाणे मी श्रीरामचंद्राच्या चरणांना शरण आलो आहे. माझी माता, माझा पिता, माझा धनी, माझा मित्र श्रीरामचंद्रच आहे. दयाळू श्रीरामचंद्र हेच माझं सर्वस्व आहे. ह्या जगात खरोखर मी श्रीरामचंद्रांपासून काही एक जाणत नाही. ज्याच्या उजव्या बाजूला लक्ष्मण आहे, डाव्या बाजूला सीता आहे, पुढच्या बाजूला मारुती आहे, त्या श्रीरामचंद्राला मी नमस्कार करतो. लोकांना आनंद देणारा, रणांगणामध्ये धैर्य धारण करणारा, कमळाप्रमाणे नेत्र असलेला, रघुवंशाचा अधिपती, केवळ दयेची मूर्तीच असा जो कृपाळू श्रीरामचंद्र, त्याला मी शरण आलो आहे. जो सर्व ठिकाणी मनाप्रमाणे त्वरित गमन करणारा आणि वाऱ्याप्रमाणे प्रचंड वेगाने जाणारा आहे, इंद्रिय ज्याच्या स्वाधीन आहे, बुद्धिमान लोकांमध्ये जो श्रेष्ठ आहे, वानर समुदायाचा जो प्रमुख आहे, जो श्रीरामचंद्राचा दूत आहे, अशा वायुपुत्र हनुमंताला मी शरण आलो आहे. कवितारूपी खांदीवर बसून राम राम याप्रमाणे मधुर अक्षरांचे गोड गोड शब्द बोलणाऱ्या वाल्मिकी रूपी कोकिल पक्षाला मी नमस्कार करतो. सर्व आपत्ती दूर करणारा, सर्व संपत्ती देणारा, लोकांना आनंद देणारा जो श्री रामचंद्र, त्याला मी पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. राम राम अशी गर्जना केली असता संसाराची बीजे नाहीशी होतात, सुख संपत्ती प्राप्त होते आणि यमदूतांना भय उत्पन्न होते. राजश्रेष्ठ राम सर्वत्र उत्कर्ष पावतो. मी सीतापती रामाचं भजन करतो. रामाने राक्षसांची सेना ठार मारली, त्या रामाला माझा नमस्कार असतो. मला रामावाचून दुसरा मोठा कोणताच आधार नाही. मी रामाचा दास आहे. नेहमी माझ्या चित्ताचा लय रामाच्या ठिकाणी असो. हे श्री रामचंद्रा, तू माझा उद्धार कर, माझा उद्धार कर. शंकर पार्वतीला म्हणतात, हे सुमुखी, राम 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 अशा नामोच्चाराने मनाला आनंद होतो. म्हणून मनाला आनंद देणाऱ्या श्रीरामाच्या ठिकाणी मी रममाण होतो. श्रीरामाचं एक नाव विष्णूच्या 1000 नावांची बरोबरी करणार आहे. ह्याप्रमाणे श्री बुधकौशिक ऋषींनी रचलेलं हे श्री रामरक्षा स्तोत्र संपूर्ण झालं. हे स्तोत्र श्री सीतारामचंद्राला अर्पण असो. ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. वदनी कवळ घेता नाम ध्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. जनी भोजनी नाम वाचे वदावे, अति आदरे गद्य घोषे
रघुवीर समर्थ। ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् तेहनाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः। ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे। समे कामान् कामकामाय मह्यम् कामेश्वरो वैश्रवणो ददातु। कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः। ॐ स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराजमाधिपत्यमयं समन्तपर्यायी स्यात्। सार्वभौमः सर्वायुष आन्तादापरार्धा पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकराळिति। तदप्येष श्लोकोऽभिगीतो मरुतः परिवेष्टारो मरुत्तस्या वसन् गृहे आवीक्षितस्य कामप्रेर्विश्वे देवाः सभासद इति। ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः।